तेव्हा हॅलो आणि गुड मॉर्निंग. आज आहे रविवार आणि आम्ही अबुधाबीमध्ये आहोत. आम्ही संध्याकाळी जाणार आहोत घरी शारजाला. आणि कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही एकदम मजेत आहोत आणि मी आहे मेघना. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत 9:15. तर आम्ही आत्ता चहा वगैरे घेतला, ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही इथे खाली पार्कमध्ये आलोय. आणि हे पार्क अगदी घरासमोरच आहे. इथे बिल्डिंग आहे आणि इथे पार्क आहे. तर दादा आणि वहिनी हे टुरिस्ट क्लब या एरियामध्ये राहतात. तर तिथे पण खूप छान वाटतंय आणि इथे समोरच पार्क आहे तर खूप अजून मस्त वाटतंय आणि फील पण खूप छान आहे. थंड हवा लागते आणि गरमी देखील नाहीये. ऊन आहे खूप सारं पण असं वाटत नाहीये की गरमी होतीये वगैरे. आणि गार्गी आणि ते चांगले खेळतायत, खूप छान मजा करतात. गार्गीला आता पार्कमधून निघावंच वाटत नाही नेहमी. चला तर मग मी तुम्हाला दाखवते इथलं पार्क कसं आहे ते. आणि आम्ही दोघांनी सेम शर्ट घातलेला आहे. 2020चा तोडून घेतील. आणि इथे गवताला अशा प्रकारे पाणी दिलं जातं. सर्व गार्डन मध्ये असंच करतात ते. आणि इथून जे धावत येत आहेत ते आहेत सुभाष दादा आणि त्यांना अबुधाबीच्या फर्स्ट फास्ट इंडियन रनरचा
साठी गोल्ड मेडल भेटलेला आहे आणि अजूनही ते आत्ता जस्ट रन करून आलेत, अर्धा पाऊण तास रन करून आले असतील ते. आणि आपण ज्या पार्कमध्ये गेलो होतो ते सेम पार्क वरून अशा प्रकारे दिसतं, खूप छान वाटतं. पाहू शकता तुम्ही केवढा छान व्ह्यू दिसतो त्या बाल्कनीमधून. लुसी कुठे आहे गार्गी? Lucy, 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 सिंग अ सॉन्ग. Lucy, Lucy. आणि इथे गार्गीची अंघोळ झालेली आहे आणि गार्गी खेळते लुसी बरोबर, पण लुसी तिचं ऐकतच नाहीये. म्हणजे आमच्यासाठी नवीन असल्यामुळे आम्हाला कळत नाही तिला कसं बोलायला लावायचं ते. हॅलो, आणि आम्ही आता निघालेलो आहोत मॉलमध्ये. आम्हाला घ्यायचा आहे फोन, त्यामुळे. आणि बघूयात अजूनही काही शॉपिंग करू. आणि ही आहे किट्टू. आणि तसंच आम्ही तिकडून एका फ्रेंडकडे जाणार आहे आणि मग त्यानंतर आम्ही शारजाला निघणार आहोत. Peekaboo. Friends. Yeah, चला. आता चला. Thank you, Sona दीदी. Sona की Sona? Sorry. Thank you, Kittu, my best friend. Kittu नाही, Sona. आणि हा देखील खूप मोठा मॉल आहे, गलेरिया मॉल आहे हा. आणि तिथे सर्व ब्रँडेड शॉप होते. आणि हे आहे ॲपल स्टोअर. बाजूला पाहू शकता पाण्याचं किती छान डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी, चारही बाजूला आहे ते.
आणि आम्ही ज्या एरियामध्ये आहोत त्या एरियाचा हा मॅप आहे. इथे त्यांनी तयार केलेला आहे, पाणी वगैरे कसं असणार आहे ते. आणि इथे मॉलमध्ये पियानो ठेवलेला होता, आणि हे आयलंडच आहे, प्ले करत होते पियानो सोबत. आणि हे आहे ॲपल स्टोअर. आतमधून पाहू शकता तुम्ही केवढं मोठं आहे. जास्त गर्दी केलेली नाहीये त्यांनी, जेवढं पाहिजे तेवढंच त्यांनी ठेवलेलं आहे टेबलवरती. आणि हे आहे अडॅप्टरचं सेक्शन. तुम्ही वायरलेस चार्जिंग देखील करू शकता या चार्जरने. आणि त्यानंतर पुढे आहेत कव्हर. तुम्हाला मोबाईल चार्ज करण्यासाठी वायरलेस कव्हर लागणार आहेत, ते सुद्धा इथे अवेलेबल होते. आणि इथे आहेत कम्प्युटर. आणि पुढे तुम्ही पाहू शकता हे आयफोन असे ठेवलेले आहेत. तुम्हाला कोणता पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता. आणि माझ्या मिस्टरांनी आयफोन 14 प्रो मॅक्स हा आयफोन घेतला होता, पाहू शकता तुम्ही. आणि आम्ही आयफोन घेतला होता. आता आम्हाला डाटा ट्रान्सफर करण्याची प्रोसेस माहिती नव्हती, मग सॉफ्टवेअर वगैरे अपडेट करायचं होतं. तर त्यांनी ते तिथेच एक माणूस लावून दिला होता की जो सॉफ्टवेअर अपडेट करून देईल आणि डाटा ट्रान्सफर देखील करून दिला असता. पण आम्हाला तेवढा वेळ नव्हता, आम्हाला जवळजवळ 2 तास लागले असते डाटा ट्रान्सफर करायला. आणि हे होते वायरलेस कवर. तुम्ही जर वायरलेस चार्जर यूज करत असाल तर तुम्हाला हे कवर पाहिजे त्यासाठी. आणि यानंतर आम्ही निघालो होतो माधव दादा आणि मोनिकाकडे. तर आम्ही खूप वर्षांनी भेटणार होतो. लग्न झाल्यानंतर काही एखादा वर्ष वगैरे भेटलो असेल सर्वजण आम्ही. आणि त्यानंतर भेटलोच नाही. त्यानंतर एकदा आषाढी एकादशीला दुबईमध्ये आम्ही भेटलो होतो. आणि त्यानंतर आम्ही आत्ता भेटणार आहोत. आणि यापुढे 2 दिसत आहेत, त्या आहे पायनॅपल बिल्डिंग. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर आहे हे पायनॅपलसारखं आहे. तर आमचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा आम्ही जेव्हा बसने यायचो तेव्हा आम्हाला या पायनॅपल बिल्डिंग वगैरे दिसायच्या. आणि आत्ता आम्ही आलो तेव्हा आम्हाला दिसल्या नाही, कारण आम्ही दुसऱ्या रोडने आलो. तर एकदम लग्नानंतर यायचो त्या आठवणी आमच्या जाग्या झाल्या की आम्ही इथूनच अबुधाबीला जायचो. तेव्हा कार नव्हती. मायरा हाय मन, मायरा हाय मन, हाय. आणि ही आहे मायरा आणि ही किटू. आणि काय करता तुम्ही? मी ड्रॉइंग करते. मी पण. वाव, तुमच्याकडे कलर्स पण आहेत. वाव, सही. रेनबो. हॅलो. आणि आम्ही जेवण केलं. आम्ही एका फ्रेंडकडे गेलो होतो आमच्या, आणि जेवण वगैरे करून आम्ही आता निघालेलो आहोत शारजाला. आणि गार्गी पण मागे आहे, अंधार आहे त्यामुळे दिसत नाहीये. आणि आता गार्गी झोपेन. आम्हाला जायचे बर्थडे पार्टीला. आणि सत्यनारायणाची पूजा देखील होती, पण सत्यनारायणाची पूजा लवकर होती. आणि ही आहे दुबईची मेन सिटी. पाहू शकता तुम्ही केवढ्या उंच उंच बिल्डिंग्स आहेत आणि केवढे ब्रिज देखील आहेत पार्टीला. आणि खूप छान वाटते इथून जाताना देखील. आणि हा जो बाजूला ब्रिज दिसतोय तुम्हाला तो आहे दुबई मेट्रोचा ब्रिज. दुबईची मेट्रो देखील खूप मोठी आहे.
हॅलो, आम्ही जस्ट पोहोचलो आणि रेडी होऊन आता बर्थडे साठी निघालेलो आहोत. एक 10-15 मिनिटं लागली असतील आम्हाला रेडी व्हायला आणि गार्गी देखील झोपेतून उठली होती. सी गार्गी, यू आर एक्साइटेड? तुला मग जायचंय बर्थडे पार्टीला? How are you, Mickey? Come here, come here. असं यूज करायचं, कसं सॉल्व्ह करायचं ते? ते असं सॉल्व करायचं, ते असं टाइम स्टार बनवायचं असं आहे. आणि मग सगळं कलरच येतं एका साईडला. आणि तुम्ही पाहू शकता तिने केवढी छान पूजा मांडली आहे. तिने पूजेला जे जे काही वस्तू लागणार होत्या ते सगळं कलर आले पाहिजे एका साईडला. आणि इथेही भेटतात सर्व. आणि इथे ब्राह्मण, प्रॉपर ब्राह्मण बोलून तिने पूजा केली होती सत्यनारायणाची. आणि जेवणामध्ये तिने गुलाबजाम, आलू बोंडा, डाळ राईस, एक व्हेजिटेबलची भाजी होती, पनीरची भाजी, पुरी, पराठे, आंबरस, चटण्या वगैरे होत्या. आणि ते बॉबी वगैरे असतात आपण तळून खातो त्या बॉबी वगैरे देखील ठेवल्या होत्या. सलाड होतं. आणि हा आहे ऋत्विक आणि आज ऋत्विकचा बर्थडे होता. हाय. आणि ही आहे माझी फ्रेंड आणि ही आहे माझी फ्रेंड समीक्षा. तिच्याकडेच आज हे होतं, बर्थडे होता तिच्या मुलाचा आणि सत्यनारायणाची पूजा देखील तिनेच केली होती, सगळी अरेंजमेंट वगैरे. आणि तुम्ही पाहू शकता त्यांच्या घरामध्ये फिश आणि ती नागपूरची आहे, महाराष्ट्रीयन. छान वाटत होतं, एंट्रन्सलाच होता. हॅलो, आणि आम्ही जस्ट आता पूजेवरून आलो आणि त्यांच्या मुलाचा देखील बर्थडे होता, मी तुम्हाला दाखवलंच. आणि खूप छान पद्धतीने त्यांनी पूजा केली होती आणि एकदम महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये दोघांनी पोशाख घातले होते. खूप छान वाटलं आम्हाला देखील. आणि आज आम्ही सकाळी अबुधाबीमध्ये होतो, तुम्हाला माहितीच आहे. आम्ही गेलो होतो गलेरिया मॉलला. माझ्या मिस्टरांचा आयफोनची बॅटरी फुगली होती. त्यांचा आधीचा फोन 5 वर्ष त्यांनी वापरला आणि एक महिना वगैरे झाला असेल बॅटरी फुगलेली. तर त्यांनी त्यांच्यासाठी मग नवीन फोन घेतला. तर तोही तुम्हाला मी आयफोन 14 प्रो मॅक्स घेतला. मग ते आम्ही तिथेच घेतला गलेरिया मॉलमध्ये. तुम्हाला मी तेही दाखवलं आम्ही कुठे गेलो होतो घ्यायला. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो आमच्या एका फ्रेंडकडे. तिथे आम्ही जेवण केलं आणि तिथे मुलं खूप खेळली देखील. आणि त्यानंतर आम्ही तिथून जेवण करून निघालो. परत आम्ही इथे पार्टीसाठी रेडी होऊन गेलो होतो आणि आता आम्ही आलो आहोत. आम्हाला खूप थकल्यासारखं झालं आहे आता. आणि हा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.